हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड. तर एवढ्या गरमीमध्ये थंड थंड गार फ्रूट कस्टर्ड खायला खूप मजा येते. तर बघा मी कसं बनवते ते. तर इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवलेलं आहे. आणि इथं कस्टर्ड पावडर 3 चम्मच कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये थंड दूध टाकून असं व्यवस्थित चम्मचनी मिक्स करून घ्यायचे. आता हे कस्टर्ड पावडर कोणत्याही दुकानात अवेलेबल असतं, तुम्ही कोणत्याही दुकानात भेटून जाईल तुम्हाला हे. तर आता या दुधामध्ये मी साखर टाकून घेणार आहे. तर साखर 3 चम्मच साखर टाकलेली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून आहे ना उकळी येऊ द्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आहे ना हे आपलं कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवलं होतं ना, ते पण त्या दुधामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि मस्त असं उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ना मिल्क पावडर पण थोडंसं टाकलेलं आहे. तर आता हे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण असं व्यवस्थित उकळी आली ना तर त्याच्यामध्ये ना मी एकदम बदामाचे काप करून ठेवले होते बारीक, ते पण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. हे तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं तर टाकू शकता, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. त्याच्यामध्ये केसर पण टाकलेलं आहे. आता माझ्याकडे केसर होतं म्हणून मी टाकलेलं आहे. तर कारण ह्या कस्टर्ड पावडर आहे ना फ्लेवर असतो, तर तुम्हाला दुसऱ्या फ्लेवर ॲड करायची गरज नसते. तर ह्याला व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे त्याच्यामुळे. तर आता आहे ना हे दूध असं व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि याला थंड करायला ठेवायचं आहे. एक अर्धा तास तरी थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे सगळे फ्रूट्स टाकायचे आहेत. आता फ्रूट्स आहेत ना, मी इथं किवी घेतलेली आहे, ॲपल घेतलेला आहे, अनार घेतलेला आहे, द्राक्ष घेतलेले आहेत. हे सगळे फ्रूट आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये सगळे व्यवस्थित मिक्स झाले की आपल्याला ह्याला थंड करायला ठेवायचं आहे. तर हे एकदम थंड झाल्यानंतरच ह्याला सर्व करायचं आहे. तर आता इथं मी तुम्हाला सर्व करून पण दाखवते. तर वाटीमध्ये हे बघा किती मस्त असं आपलं कस्टर्ड सेट झालेलं आहे, खूपच छान दिसतंय. तर आता वरून मी आता सजवण्यासाठी थोडेसे फ्रूट साईडला ठेवले होते, ते त्याच्यावरती परत टाकून घेणार आहे. आणि तुला मस्त असं थंड थंड गार फ्रूट कस्टर्ड या खायला तुम्ही पण. खूपच छान झालं होतं. चला तर मग बाय.